यानंतर पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। धर्मेंद्र प्रधानांनी ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे। राष्ट्रपतींकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे जोशींकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी आणि सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सरकार तयार असल्याचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। पहिली विकेट पडली आहे, आता फक्त सुरुवात असल्याचं अभिजित दिपकेंनी म्हटलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेंनी हा इशारा दिलाय। मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी हा इशारा दिलाय। तर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेईपर्यंत माघार नसल्याचं वक्तव्य दिपकेंनी केलंय। अन्यायाविरोधात तरुणाई ठामपणे उभी होती असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला लावल्याचंही ते म्हणाले। तर संवाद न ठेवल्याचे दुष्परिणाम होतात असा टोलाही शरद पवार यांनी सरकारला लगावलाय। मोदींसोबत जी चर्चा केली त्याचा आज परिणाम दिसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। चर्चा सुरू करण्याचा सल्ला मी मोदींना दिला, त्याचीच दखल घेतली असावी। मोदींच्या भेटीवर शरद पवारांनी हे विधान केलंय। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा टाळता आला असता तर चांगलं झालं असतं असं शरद पवार यांनी म्हटलंय। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून त्यांनी केंद्र सरकारवर हा निशाणा साधलाय। पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव इथे बॅटरी वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला आग लागली आहे। आगीत पूर्ण टेम्पो जळून खाक झालाय। सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही। हिंसेने नाही, संवादानेच प्रश्न सुटतात असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय। तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। अकोल्यातही विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय। अमरावतीमध्येही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भगिनी कीर्ती गवई यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा निनाद करत आनंद साजरा केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जळगावात काँग्रेसनं विजयी कॅन्डल मार्च काढलाय। आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आलाय। मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। जळगावच्या 40 गावात नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे। दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं यावेळी स्वागत करण्यात आलंय। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाडमध्ये विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पक्षांनी जल्लोष केलाय। एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। पुण्यात काँग्रेस भवनमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आलाय। फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांचा गजर करत आनंद साजरा केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी करत तरुणाईच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीच्या खेडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आलाय। धर्मेंद्र प्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे।
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आलाय. फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा इथल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवणानंतर तब्बल 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. यानंतर पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेने 9,500 कोटींचे नागरी रोखे उभारण्याची योजना आखली आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास भारतातील कोणत्याही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेने काढलेले हे सर्वात मोठे नागरी रोखे ठरतील. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे जीवघेणे ठरत असताना त्यांच्या विरुद्ध केवळ आर्थिक दंड आकारूनही अपेक्षित परिणाम होताना दिसत नाहीये. त्यामुळे वाहतूक शाखेने थेट गुन्हे दाखल करत परवान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित चालकांची नावे सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याने सामाजिक दबाव निर्माण होत असून ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये घट होताना दिसतोय. लांबलेल्या मान्सून केंद्र सरकारने बाजारात येणाऱ्या साखरेच्या कोट्यात केली जाणारी कपात आणि आगामी हंगामातील ऊस उत्पादनाबाबत निर्माण झालेली शंका याचा फटका सामान्यांना बसणार आहे. राज्यात साखरेच्या दरात उच्चांक गाठला आहे. साखर किरकोळ बाजारात 55 पासून 63 रुपये किलोने विकण्यात येते. चांगल्या गुळाचा भाव 70, 80 आणि 100 रुपये किलोच्या वर गेला आहे. तर साखरेऐवजी लोक गुळाचा वापर करत असल्याने गुळाचे भावही चांगलेच वाढले. गुळाच्या दरातही चांगल्या गुळाचा भाव हा 70, 80 आणि 100 रुपये किलोच्या वर गेलेला आहे. तर साखरेऐवजी लोक गुळाचा वापर करत असल्याने गुळाचे भावही चांगलेच वाढलेत. महिनाभरही साखरेच्या दरात प्रति किलो 4 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. साखर 3,800 ते 4,000 रुपये क्विंटल होती आणि आता 4,300 ते 4,500 रुपये क्विंटलने मिळते. गिरणी कामगार आणि वारसा हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आता मुंबईत जागेचा शोध सुरू केला आहे. म्हाडाच्या निवेदनानुसार प्रधानमंत्री आवास योजना किंवा अन्य घरकुल योजनेअंतर्गत ज्या विकासकांकडे बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि उल्वे इथे कमीत कमी 1 एकर जागा आहे, तसेच संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून लेआउट विविध परवानग्या मंजूर आहेत, अशांकडून घरांच्या उभारणीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून नाशिक आणि आसपासच्या परिसरातील 744 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीअंतर्गत 21 जुलैपासून नोंदणी अर्ज विक्री स्वीकृतीस सुरुवात झालेली आहे. तर या सोडतीस 20% योजनेतील घरांसाठी इच्छुकांना 29 जुलैपर्यंत अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येणार आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांसाठी 21 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज भरता येणार आहेत. मुंबईच्या समुद्रात तळाशी किती कचरा साचला आहे, त्यामुळे जीवसृष्टीचे किती नुकसान होत आहे याची कल्पना सुद्धा करवत नाहीये, असे निरीक्षण नोंदवत पावसाळ्यात समुद्रातून किनाऱ्यावर येणारा प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. तसेच प्रत्येक वॉर्ड कचरामुक्त ठेवण्याची जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्यांची असल्याचं सांगत हायकोर्टानं सुनावलंय. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे घाट प्रदेशात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातही पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांतील पाणी साठ्यात गेल्या 24 तासात 6% वाढ झालेली आहे। त्यामुळे 7ही धरणातील पाणीसाठा हा 83.68% गेलेला आहे। 7 धरणांपैकी 4 जलाशय हे काठोकाठ भरले, तर सर्वात मोठे भातसा धरण ही 82% भरले। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा भागात झालेल्या मुसळधार पावसाची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांना ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत केवळ त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाही, तर त्यांच्यासोबत चिखलात उतरून भात पिकाची लागवड केली। राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS अभ्यासक्रमाच्या वार्षिक शिक्षण शुल्कात वाढ करण्यात आली आहे। 2026 आणि 2027 या शैक्षणिक वर्षासाठी 1 लाखांपेक्षा अधिक वाढ करण्यात आली आहे। काही महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क हे 17.13 लाख इतके झाले। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मागणीनुसार म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे। सुरुवातीला या योजनेमधील 14 पंप सुरू केले होते, मात्र आता सर्वच पंप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। म्हैसाळा योजनेतील पाहणी केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पत्रकारांशी बोलत होते। आता पाहूयात महाराष्ट्र विशेष। नमस्कार, मी विशाल परदेशी। महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये। चला सुरुवात करूया। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने नुकतेच विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। नागपूरच्या काटोल इथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय सुरू होणार असून दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल। यामुळे विदर्भातील फळ भाजीपाला प्रक्रिया आणि संशोधनाला मोठा वाव मिळणार आहे। तसंच आपत्ती व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी पुण्याच्या मावळ इथे NDRFच्या कायमस्वरूपी तळासाठी 3 हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे। राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल। तर नवीन कायद्यानुसार लोकायुक्त कार्यालयाचे अधिकार वाढल्यानं तिथे 143 पदांच्या वाढीव आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्राला 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याकरता राज्य सरकार आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे। स्थावर मालमत्तांचं सुप्त मूल्य ओळखून त्यांचा सार्वजनिक हितासाठी वापर करण्यासाठी डेल्टा कायदा आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरणार आहे। या कायद्यामुळे जमिनींचे टोकनायझेशन करून डिजिटल व्यवहार होतील। यामुळे खरेदी विक्री आणि बँक कर्जाची वेळखाऊ प्रक्रिया अत्यंत वेगात होईल। कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ACBI, BSE, NSE आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार असून यामुळे राज्याचा महसूलही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार आता ठोस कृती आराखडा राबवणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्य मराठी विकास संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले। या बैठकीत मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले। पुस्तकांचं गाव उपक्रम, आदिवासी आणि सीमावर्ती भागातील शाळांपर्यंत नेणं, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक मराठी केंद्र उभारणं आणि तंजावर इथल्या 15 लाख मोडी दस्तऐवजांचं डिजिटायझेशन करणं या कामांना गती दिली जाणार आहे। पुण्यातील रोजची ट्रॅफिकची कटकट आता लवकरच संपणार आहे। पुणे, शिरूर, तळेगाव, चाकण आणि हडपसर यवत या 3 मुख्य रस्त्यांवर नवीन उड्डाण पूल उभारले जात असून नुकतंच याचं भूमिपूजन पार पडलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं असून यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्री उपस्थित होते। या पुलांवरूनच पुढे मेट्रो नेण्याचं नियोजन आहे, ज्यामुळे मेट्रोचा खर्च 40% वाचेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर बनेल असा विश्वास दाखवला। संत परंपरेचा वारसा जपत महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परभणीचे श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटींचा विकास आराखडा, अमरावतीचे श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी 25 कोटी आणि नागपूरच्या काटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी मिळून एकूण 115 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे। या निधीतून भव्य दर्शन मंडप, गोदावरी घाट विकास, कीर्तन सभागृह,
यात्री निवास आणि वाहनतळ यासारख्या आधुनिक सुविधा उभारल्या जातील. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि AI सारख्या डीप टेक तंत्रज्ञानात जग वेगाने पुढे जात आहे. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी महाराष्ट्रात मजबूत इकोसिस्टम तयार केली जाईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमात केलं. या तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ पुढील 5 वर्षात $16 ट्रिलियन वर पोहोचणार आहे. लहान उद्योगांना म्हणजेच MSME याचा फायदा व्हावा म्हणून सरकार नवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देणार आहे. तसंच पुढील 2 ते 3 वर्षात सुमारे 5,000 तरुणांना क्वांटम कॉम्प्युटिंगचं प्रशिक्षण देण्याचं आणि महाराष्ट्राला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचं ध्येय शासनानं ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगर विकास विभागाने अर्बन चॅलेंज फंड अभियानाचा ऐतिहासिक शासन निर्णय जारी केला. या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व 423 शहरांमध्ये तब्बल 44,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प उभारले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 2025 ते 2031 या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये पाणी, स्वच्छता, वाहतूक कोंडीमुक्त रस्ते, जुन्या शहरांचा पुनर्विकास आणि पूर प्रतिबंधक प्रकल्पांवर भर दिला जाईल. विशेष म्हणजे 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या लहान शहरांनाही कर्जाची हमी देऊन बाजारातून निधी उभारणं सुलभ केलं जाणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शहरं खऱ्या अर्थानं स्वावलंबी बनतील. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. यानंतर पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. परडा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होतीये. धरण आज सकाळी 79.26% भरले. वाढती आवक लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत गृहातून वारणा नदीपात्रात 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. 3 दिवस मुसळधार बरसल्यानंतर नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी मुसळधार पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूरही हळूहळू कमी होत असून नदीकाठच्या भागांतील परिस्थिती सुधारू लागलेली आहे. धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे लाटीपाडा धरण अखेर 100% भरलं असून धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागलाय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून पांझरा या नदीलाही पूर आलेला आहे. सततच्या पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 94,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. या पुरामुळे निफाड सिन्नर मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. लोणावळ्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. मागील 24 तासांत लोणावळ्यात 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान हा 3,531 मिलीमीटर पर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद होत असून राज्यभरातून वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळालेली आहे. जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या 5 दिवसांत मोठी वाढ झाली आहे. धरणाचा साठा 40%वरून 70.93% पर्यंत पोहोचलाय. दरम्यान चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि एरंडोल या तालुक्यात मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले या तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीमुळे पांजरे या गावातील हरी शांताराम उखडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य हाती घेतलं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात संततधार पावसामुळे बोंद्री या गावाजवळ 11 केव्ही वाहिनीचा
विजेचा खांब कोसळलेला आहे. त्यामुळे तब्बल 20 गावांचा वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झालाय. 35 रोहित्रे बंद पडल्याने हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय. मुसळधार पाऊस आणि वाहत्या पाण्यातून साहित्य नेऊन दुरुस्तीचं काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान युद्ध पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसलाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने काल आणि आज 7 गाड्या तात्पुरत्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ, उजना, सुरत, अमरावती तसेच भुसावळ, दादर आणि दादर भुसावळ विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे काही मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर साबरमती नदीला मोठा पूर आलेला आहे. नदीतील प्रचंड प्रवाहात वाळू भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्याची घटना घडली आहे. वरच्या भागात झालेल्या पावसामुळे नदीची पातळी झपाट्याने वाढली असून प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान गुजरातच्या खेडा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मातर आणि वसो परिसरात रुग्णालये, पेट्रोल पंप, सोलर प्लांट आणि अनेक कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रस्ते वाहून गेल्यामुळे रामोल गावाचा संपर्क तुटलाय. तर गेल्या 28 तासांपासून परिसरातील वीज पुरवठाही खंडित झालाय. दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील विरमगाम इथे मुसळधार पावसानंतर गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तालुका सेवा सदन पाण्याखाली गेल्याने शासकीय कामकाज आणि व्यापारावर परिणाम झालाय. पाऊस थांबून 24 तासांहून अधिक काळ लोटला तरी अनेक भागांमधील पाणी अद्याप ओसरलेलं नाहीये. शहरातील रस्ते, घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.